नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर हा श्रुती जाधव ब्लॉग्स आहे. तर त्याच्यामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर कारण श्रुती थोडंसं काम करते, बिझी आहे. नाही काम म्हणून नाही, पण आज असं तुम्हाला स्टार्ट करायला लावला. दररोजच मी करते ना, त्याच्यामुळे काहीतरी वेगळं. आणि सकाळी आमचे शेट उठून आले आहे कपडे खाण्यासाठी. ऑरेंज दिसत आहे. ऑरेंज पूर्ण ऑरेंज घातलं. काना हे काना काय म्हणतो मम्मा, काय म्हणतो? काना पुरणपोळी खायची का तुला? हे बाळ आलं, बाळ पुढे बाळ, लगेच बाळ पाहायचं, लगेच बाळ पाहायचं. दादाचा मूड नाही सध्या. दादाला चिकू पाहिजे ना, खरं बोल, खरं बोल. सगळ्यांना बाळ बोलतो. आणि आज आम्ही बनवतोय पुरण. तर पुरण कशासाठी सांगशील का? आता मी 3 दिवसाचा गुरुचरित्र याचं पारायण केलं. तर पारायण झाल्यानंतर समाप्ती करायची असती आणि एक जोडी जेव घालायची असती. तर त्याच्यासाठी आज पारायणाची समाप्ती पण आहे आणि मग एक जोडी जेव घालायची. त्याच्यासाठी आमचा पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे. धोंड्याचा महिना पहिले हा, आणि धोंड्याचा महिना. पुरणपोळीच करून मस्त. त्यामुळे मस्त पुरणपोळी, रस, सार, भात, भजी, कुरडई असा मेनू आहे आमच्याकडे. हा हा, या जेवायला. तर तीच तयारी चालली सगळी आता. सगळ्याला आमंत्रण ते जेवायला या, सगळे जेवायला. सुबह सुबह पापाची सकाळी सकाळी कानाची आणि पप्पांची मस्ती. ओय टुकलू, आता काना पूर्णपणे बरा झालाय. गुरडा गुरडा गुरडा. उठा. आज आपल्या इथं छोटासा प्रोग्राम आहे. पटकन आंघोळ करायची, आवरायचं. ठीक आहे, ठीक आहे काय? ठीक आहे ना. उठा. आज काय माहिती का आपल्या इथं? पुरणपोळी, रस, सार, भात, भजी, कुरडई. काल रात्री तेच खाऊन आलेलं आहे मग. अरे हा, तुम्ही गेले होते नाही का संतोषच्या घरी? रात्री मस्त मांडे आणि रस खाऊन आलेलो आहे. भजन केलं का नाही का? बिन भजन करता चालेल. भजन केलं, भोजन केलं की मग भजन केलं मग घरी. थोंकून घेतलं, निघून आले. भजन ऐकायला तर. भोजन जास्त झालं त्याच्यामुळे झोप येत होती. हा, झालं म्हणून भजन नाही. भोजनच करायचं नव्हतं म्हणजे मग भजन केलं अंडे असतं. खाल्ले पोटभर. हा, आणि मग काय भजनाची वासना होईल. भजनाला लगेच राम राम करून आले असं. मांडे खाऊन आले, घेऊन आले. हा, घेऊन आले. जिथं जाशान तिथं आम्ही जिथे जाऊ तिकडून घेऊन येतो. हा. खाऊन येऊन घेऊन यायचं. हा? मग बाईने आणलं कसं बोलत? या ते घेऊन बाईला कसं बोलत? हा. घेऊन आले. कोणाला दिलं का? वाटलं लगेच हे कसं काय घेऊन? एकच काय घेऊन आली. आम्ही ते ऐकलं समजून. तर मग आम्हाला बी कोणीतरी ऐकतच नाही राहत ना. तसं बायका बरंच माहिती आहे आम्हाला. बाईला बांधूनच देते म्हणूनच आणते ना. का तुम्हाला चेपट्यांना लय आग्रह करते ना आम्हाला बांधून नाही दे. म्हणलो त्यांना चार अरे आम्ही नाहीच म्हणतो. नाही, आपण म्हणतो ते आम्हाला दे. तिकडं सगळ्यांचे जेवण चालू आहे, मग आम्हाला पण जेवण करायचंय म्हणून आम्ही मुरमुरे खातोय आता, है ना दादू? एक घास चिवचा. आम्हाला मुरमुरे लय आवडते आहे ना. आम्ही आता झोपेतून उठलो, आज लय वेळ झोपलो. मस्त मस्त मज्जा गेली. बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पुरणपोळीनं इतकी झोप आली ना, जागच आहे ना, डोळेच उघडा नाही, इतकी झोप येत होती. आणि आता सगळ्यांना काहीतरी खाण्याची इच्छा झाली आहे. सगळ्यांना म्हणजे दादाला, आम्हाला सगळ्यांना. तात्यांना तर नाही खायचं कारण पुरणपोळी खाल्ली त्यामुळे. पण आता थोडासा असा नाश्ता करायची इच्छा झाली सगळ्यांना. त्यामुळं म्हटलं पावसात मस्त, पावसाच्या वातावरणात मस्त पास्ता बनवू. यावेळीचा पास्ता लई छान आलेला आहे. तर पास्ता बनवायचा विचार चालू आहे. त्यासाठी तर पास्ता शिजायला टाकला आहे आधी आणि सोबतच चहा. मस्त असा पास्त्याचा आणि चहाचा नाश्ता बनवायचा आहे. तुमचा इंतजार. हा, मॅगी सारखं. मग जाऊ दे, तेवढंच टाका ना.
आपल्या हिशोबाने करू थोडा, मग चांगला होतो. तर दीदी पास्ता बनवते. पास्त्यासाठी सगळं काही कट करून घेतलंय आणि आता पास्त्याची प्रोसिजर सुरू झाली. आणि खाणारे बघताय की कसं चालू आहे कसं नाही. तर आमचा पास्ता रेडी होत आलाय. दादाच्या गाडीवर गंभीर चर्चा चालू आहे. मारी देते चक्कर दादाच्याच गाडीवर, पण लय नाव ठेवी ती दादाच्या गाडी. तसं नाही, तुला जी आवडती गाडी घेईन मी, माझी गाडी घेतो, नाशिक लोक चाल. मग काय तुला हा. मी जाऊन परत येईल, तू म्हणला पावणे 2 तास नाशिकला. दादा त्यांना एकच तासच जायचं असतं मग. किती काय गेला तरी 1.5 तास जातात नाशिकला. लईच लांब चालले चक्करला आज. ओ इकडे या, इकडे या. इकडे इकडे इकडे. तुम्ही गपचूप गपचूप आंबे मोठ्यानं बोला, मोठ्यानं बोल, मोठ्यानं बोला. तुम्ही जाऊन आंबा कापा. आणि आम्हाला आणून द्या. ऐ, काय करू राहिली? इकडं पाय, इकडं पाय, तोंडात काय काय हो? त्याला लावलं खुनवलं त्याला आणि आंबा कापायला लावलं. म्हणून म्हणतो मी नाही पैसे देणार, आंबा खायचा आहे. आणि इकडे नका खाऊ तुम्ही, आण ना इकडे मी घेते. आणा तुम्हाला नाही खायचं, आण आण पटकन आण. आणि तो नाही म्हणला होता कापायला. मला माझ्या ज्येष्ठ भाताने आदेश दिला. मग मी काय डोकं लावलं माहिती का, म्हणलं कापायच्या आधी जात नाही, डायरेक्ट कापून घेऊन जातो, म्हणजे वाया नाही जाणार. तू म्हणशील खाऊनच घ्या, खाऊन घे. बाळ बिचारा घरात गेला, एवढे घरात होते म्हणून सगळे बाहेर आले. खाली बैस, खाली बैस, मांडी घालून चाल. खाली बैस. दादू चल आंबा खायला, चल खाणार का तुम्ही? चल. आंबा आंबा. बाबा काय 2 तर पुढे संपल्या. आंबा एक एक आम्हाला बी द्या त्याच्यातून. म्हणजे पाहिलं ना आम्हाला दिला नाही का बाई. दादू चाल चल, आपल्याला आंबा खायचा आहे. माझ्या इतकं तुम्हाला दोघी कानाला एक खाप. काना आला पा, कानाला द्या. एवढ्याला दिलं होतं. म्हणूनच तर कापायला लावलं मग. एवढं लागलं त्याला काय नाही. कोणाला एक आईचा प्रश्न. खाली बैस. त्याला म्हणजे कोणाला तुला तू कापायला लावला. दादू नको, शी येते शी. त्याला घालाय ना कवर. त्याला दोघी गाईत आमच्याकडे इंद्रधनुष्य आलंय. थोडासा पाऊस पडला, त्याच्यावर ऊन आलं, त्याच्यामुळे हे बघा. तर हा सगळ्यांचा पास्त्याचा नाश्ता झाला, त्यामुळे कोणालाच एवढी भूक नाही आहे. तर आता भेंडी आणि मस्त बाजरीच्या भाकरी बनवायच्या त्याच्यासोबत. तर इथं भेंडी वगैरे चिरून घेतली आहे. आता भेंडी टाकते शिजायला. काना मस्त आजीसोबत खेळतोय बाहेर. आज ऊन पण नाही, मस्त गार वारं पण आहे आणि आभाळ आहे, त्यामुळं मस्त बाहेर गार वातावरण आहे. आले झोपायला आणि रूम इतकी गरम आहे ना की बस रूममध्ये येऊशीच वाटत नाही. आता थोड्या वेळ दारं वगैरे उघडे ठेवून देते, म्हणजे बाहेरची हवा आत येईल, थोडीशी गार होईल रूम आणि मग झोपते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.